नमस्कार. चला आज आपण काय बनवणार आहेत बघू. तर मंडळी आज आपण बनवणार आहोत सांडग्याची जी सुकी भाजी असते ती बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी हे 2 प्रकारचे सांडगे आहेत. मला एक सासूबाईने दिलेले आहेत आणि एक मी घरी बनवलेले आहेत. तर यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. ज्यामध्ये आहे जिरी, मोहरी आणि खोबऱ्या लसणाचं वाटण मी करून घेतलेलं आहे ते लागणार आहे. कांदा घेतला आहे कापून मी. आणि मसाले लागणार आहेत 2-4 प्रकारचे, तेल आणि मीठ लागणार आहे. तर मी काय केलं, तव्यामध्ये तेल टाकलं, कांदा थोडासा छान परतून दिला. कांदा मस्त परतला की त्याच्यामध्ये तेल टाकायचं, जिरी मोहरी टाकून घ्यायची मस्त अशी. जिरी मोहरी तडकली की त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की व्यवस्थित थोड्या वेळ ते परतून द्यायचं. हे बघा असं मी छान ते परतून दिलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं सगळं असं. मिक्स करून घेतलं की त्याच्यानंतर ते असं छान हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, हे व्यवस्थित परतलं किंवा थोडासा रंग चेंज झाला कांद्याचा, तर ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचं. मी तांबडं तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद घेतलेली आहे. तर हळद टाकून घेतली, थोडीच टाकायची. मी ही भाजी एका माणसापुरती बनवणार आहे. पण एका माणसापुरतं जरी आपण म्हटलं तरी थोडीफार जास्तच होते भाजी. तर हे बघा असं टाकून घेतलं. जास्त तिखट नाही बनवायची. आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडा यावेळेस गॅस कमीच ठेवायचा जेणेकरून मसाले जळणार नाहीत. हा मसाला जो आहे म्हणजे हे जे वाटण आहे ते लसूण आणि खोबऱ्याचं आहे. याची रेसिपी मी या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही नक्की बघू शकता. घरामध्ये बनवून ठेवलं की कोणत्या पण भाज्यांना झटपट घालायसाठी हे आपल्याला उपयोगी पडतं. आणि आता ह्याच्यानंतर जे सांडगे आहेत ते टाकून घेतले. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकायचंच, कारण कसं होतं सांडगे शिजायला पाण्याची गरज असते. त्याच्यामुळं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं थोडंसं आणि सांडगे शिजून द्यायचे मस्त असे. छान थोडंसं सुक्कं होऊस्तोवरच ह्याला मस्त असं शिजून घ्यायचं. हे बघा किती छान आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. तर अशी मी छान छान सांडग्याची भाजी बनवलेली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर करा. हे बघा एका माणसाला म्हणता म्हणता ही 2 माणसाला भाजी होऊन जाते. धन्यवाद.